नमस्कार. आपण पाहत आहोत विजय न्यूज. सोयाबीनचा मुद्देमाल हस्तगत, संशयित आरोपीस अटक. वैराग भागात गेल्या 2 महिन्यात सोयाबीन चोरीच्या 2 घटना घडल्या होत्या. चोरट्याने 4 ऑक्टोबरला बोरगाव झाडी येथील शेतकरी गोरोबा कृष्णा चव्हाण यांच्या घराजवळ मोकळ्या मैदानात पत्रा शेडमध्ये ठेवलेले 27 सोयाबीनचे पोते किंमत अंदाजे 68,000 रुपये चोरून नेले होते. त्यानंतर दिनांक 28 ऑक्टोबरला सारोळे तालुका बार्शी गावातील शेतकरी सज्जिदानंद साहेबराव पाटील यांनी त्यांच्या शेतातील निघालेले सोयाबीन राहत्या घराच्या खाली ठेवण्यात आले होते. तेथील 36 सोयाबीनचे कट्टे किंमत 74,000 रुपये चोरीला गेले होते. या प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या आदेशान्वये तपास पथकातील अंमलदारांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माहिती घेतली. गुन्ह्यातील करण भारत निप्ते राहणार ख्वाजानगर धाराशिव तर दुसरा सूरज रशीद शेख वय वर्षे 27 राहणार शमसपुरा धाराशिव यांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यांचा शोध घेत त्यांना पकडले. गुन्ह्यातील चोरी गेलेला मुद्देमाल मोहोळ पोलीस ठाणे तपास पथकातील अंमलदार व वैरागचे पोलीस कॉन्स्टेबल संदेश पवार, सुखदेव सलगर, सागर उमाटे, मुकुंद माळी यांनी जप्त केले. 63 सोयाबीनचे पोते किंमत रुपये 1.5 लाख असा मुद्देमाल जप्त करत 2 आरोपींना अटक करत त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. नमस्कार, मी पी.आय. कुंदन गावडे, वैराग पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी. वैराग पोलीस ठाणे हद्दीमध्ये बोरगाव आणि सारोळे या ठिकाणी 2 सोयाबीन चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्या अनुषंगाने वैराग पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर 326/2025 303/2 प्रमाणे तसेच गुन्हा नंबर 357/2025 ANS कलम 303/2 याप्रमाणे फिर्यादी गोरोबा चव्हाण यांनी तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचे तपास पोलीस हवालदार पवार हे करत होते, संदेश पवार हे करत होते. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण आणि बाकी आणखी गोपनीय माहितीच्या आधारे दोन्ही गुन्हे हे सोयाबीन चोरीचे दोन्ही गुन्हे डिटेक्ट केले आहेत. त्यामध्ये 2 आरोपी त्यांनी अटक केले आहेत. जवळपास 1,50,000 रुपयाचा असा पूर्ण जवळ 100% मुद्देमाल त्यांनी रिकवर केलेला आहे. सदर गुन्हा हा शेतकऱ्यांचा सोयाबीन चोरीचा होता. खूप गांभीर्याने वरिष्ठांनी जर तपास करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने संदेश पवार, उमाटे, मुकुंद माळी आणि सलगर यांनी खूप तांत्रिक आणि गोपनीय असा दिवसरात्र अहोरात्र मेहनत घेऊन हा तपास केला आहे. 100% गुन्ह्यातला मुद्देमाल रिकवर केला आहे. धन्यवाद.